नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर वन वर्ड सोल्युशन. तर मित्रांनो, आपण कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता. आपण सगळ्यात पहिलं क्वेश्चन वाचून त्यानंतर आपण ऑप्शनची मीनिंग बघू आणि त्यानंतर आपण राईट आन्सर देऊ. क्वेश्चनचा राईट आन्सर देऊ. तर क्वेश्चन पहिला आहे तर मित्रांनो, वन हू कनेक्ट रीड ऑर राईट. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपल्याला ऑप्शनची मीनिंग बघायची आहे. तर लिटरेचा मीनिंग काय होतं, तर साक्षर होतो मित्रांनो. त्यानंतर इलिटरेटचा मीनिंग काय होतं, तर निरक्षर होतो. त्यानंतर स्कॉलरचा मीनिंग काय होतं, तो विद्वान होतो आणि अभ्यासक होतो मित्रांनो. त्यानंतर एज्युकेटेडचा मीनिंग काय होतं, तर शिक्षित होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता बघायचं आहे वन हू कॅन रीड ऑर राईट. क्वेश्चनचा मीनिंग काय होतं मित्रांनो, जो व्यक्ती वाचू किंवा लिहू शकत नाही अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण इलिटरेट म्हणतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, वन हू लव्स मॅनकाइंड. तर मित्रांनो, आपण आता सगळ्यात पहिला आपण ऑप्शनची मीनिंग बघूया. तो मिसनथ्रॉपचा मीनिंग काय होतं, तर मनुष्य द्वेषी होतो मित्रांनो. त्यानंतर फिलॅन्थ्रॉपिस्टचा मीनिंग काय होतं, तर मानवता प्रेमी परोपकारी होतो मित्रांनो. त्यानंतर पेसिमिस्टचा मीनिंग काय होतं, तर निराशावादी आणि इगोइस्टचा मीनिंग काय होतो, तर स्वार्थी होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता बघितले आपण ऑप्शनची मीनिंग. याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चनचा मीनिंग काय होतं, वन हू लव्स मॅनकाइंड म्हणजे असा व्यक्ती जो मानव जातीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर मानव जातीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो, ते मानवता प्रेमी होतो म्हणतो मित्रांनो. तर फिलॅन्थ्रॉपिस्ट जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, वन हू हेट्स मॅनकाइंड. तर फिलॅन्थ्रॉपिस्टचा मीनिंग काय होतो, तो मानवता प्रेमी होतो मित्रांनो. त्यानंतर ऑप्टिमिस्टचा मीनिंग काय होतं, तर आशावादी होतो. त्यानंतर मिसनथ्रॉपचा मीनिंग काय होतं, तो मनुष्य द्वेषी होतो मित्रांनो. त्यानंतर पेट्रोइडचा मीनिंग काय होतं, तर देशभक्त होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता बघायचं आहे आपल्याला क्वेश्चनचा मीनिंग. तर क्वेश्चनचा मीनिंग काय होतं, तो वन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे असा व्यक्ती तो जातीवर जो आहे द्वेष करणारा व्यक्ती, मनुष्य द्वेषी व्यक्ती म्हणतो आपण त्याला. तर आपण आपला राईट आन्सर काय येईल, तर मिसनथ्रॉप येईल मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग. त्यानंतर ऑप्शनचं मिनिंग बघूया. पेसिमिस्टचा मिनिंग काय होतो, तर निराशावादी होतो मित्रांनो. त्यानंतर ऑप्टिमिस्टचा मिनिंग काय होतं, तर आशावादी होतो. त्यानंतर रिअलिस्टचा मिनिंग काय होतं, वास्तववादी होतो मित्रांनो. आणि इगोइस्टचा मिनिंग काय होतो, तर स्वार्थी होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण बघितले ऑप्शनची मिनिंग. याच्यानंतर आपण क्वेश्चनचं मिनिंग बघूया. तर क्वेश्चनचं मिनिंग काय होतं मित्रांनो, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहणारी व्यक्तीला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आशावादी. जो आशा ठेवतो प्रत्येकावर त्याला आपण काय होतो, आशावादी म्हणतो मित्रांनो. तर आशावादी कोणत्या ऑप्शनमध्ये, तर बी ऑप्शनमध्ये. तर ऑपोस्टिमिस्ट जे आपला राईट आन्सर होईल. तर बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग्स. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिलं ऑप्शनची मिनिंग बघूया. ऑपोस्टिमिस्टचा काय मिनिंग होतो, तर आशावादी होतो. त्यानंतर पेट्रोलचं मिनिंग काय होतं, तर देशभक्त होतो. त्यानंतर पेसिमिस्टचा मिनिंग काय होतं, तर निराशावादी होतो. त्यानंतर अल्ट्रुइस्टचा मिनिंग काय होतं, तर परोपकारी होतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण काय बघितले, तर ऑप्शनची मिनिंग बघितली. याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चनचा मिनिंग, वन वर्डचा मिनिंग. तर वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची नकारात्मक म्हणजे डार्क साईड म्हणजे नकारात्मक बाजू पाहणारी व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण पेसिमिस्ट म्हणतो मित्रांनो. म्हणजे निराश काय होतो तो व्यक्ती, तर निराशावादी होतो. तर सी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, वन हू लव्स बुक्स म्हणजे असा व्यक्ती. आता आपण सगळ्यात पहिलं क्वेश्चन म्हणजे ऑप्शनची मिनिंग बघूया. तर बिब्लिओफाईल म्हणजे पुस्तकप्रेमी होतो मित्रांनो. त्यानंतर बिब्लिओग्राफर म्हणजे ग्रंथसूचिकार होतो मित्रांनो. त्यानंतर बायोग्राफर म्हणजे चरित्र लेखक होतो मित्रांनो. आणि लिंग्विस्ट म्हणजे भाषातज्ञ होतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण आता बघितले ऑप्शनची मिनिंग. त्यानंतर आपण क्वेश्चनचा मिनिंग बघूया. तर वन हू लव्स बुक्स म्हणजे असा व्यक्ती ज्याला पुस्तकावर प्रेम असणारा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो, तो पुस्तकप्रेमी म्हणतो मित्रांनो. तर पुस्तकप्रेमी कोणत्या ऑप्शनमध्ये येतो, पहिल्या ऑप्शनमध्ये बिब्लिओफाईल. त्या बिब्लिओफाईल जे आपलं राईट आन्सर येईल. ए जे आपलं राईट आन्सर होईल. क्वेश्चन 7वा येतो, वन हू स्पीक मेनी लँग्वेज. तर बघा मित्रांनो, आपण ऑप्शनची मिनिंग बघूया. लँग्वेजचा मिनिंग काय होतं, तर भाषातज्ञ होतो. त्यानंतर पॉलिग्लॉटचा मिनिंग काय होतं, तर अनेक भाषा बोलणारे व्यक्ती होतो मित्रांनो. त्यानंतर ऑरेटरचा मिनिंग काय होतं, तर वक्ता होतो. आणि ट्रान्सलेटरचा मिनिंग काय होतं, तर भाषांतरणकार होतो मित्रांनो. तर मित्रांनो, बघा आपण आता ऑप्शनची मिनिंग बघितली. आता आपण क्वेश्चनचा मिनिंग बघू. तर वन हू स्पीक मेनी लँग्वेज म्हणजे असा व्यक्ती त्याला मेनी लँग्वेज बोलता येत असेल, तर म्हणजे अनेक भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला जो म्हणतो मित्रांनो, आपण म्हणतो अनेक भाषा बोलणारी व्यक्ती म्हणतो मित्रांनो. तर पॉलिग्लॉट म्हणतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 8वा क्वेश्चन येतो वन हू नोज एव्हरीथिंग. त्यानंतर ऑमनिपोटेंटचा मीनिंग काय होतं तर सर्व शक्तिमान होतो मित्रांनो. त्यानंतर ऑमनिसियंटचा काय मीनिंग होतं सर्वज्ञ होतो. ऑमनिप्रेझेंटचा मीनिंग काय होतं तर सर्वव्यापी होतो मित्रांनो. आणि इंटेलिजंटचा मीनिंग काय होतं तर बुद्धिमान होतो. बघा मित्रांनो आपण आता काय बघितले तर ऑप्शनची मीनिंग बघितले. याच्यानंतर आपण क्वेश्चनचा मीनिंग बघू. तर वन हू नोज एव्हरीथिंग म्हणजे ज्याला सर्व काही माहीत आहे असा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो तो एव्हरीथिंग म्हणजे कुठे बी असणारा म्हणजे सर्वज्ञ त्याला म्हणतो आपण सर्वज्ञ म्हणतो मित्रांनो. तर ऑमनिसियंट जे आपला राईट आन्सर होईल, बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. तर मित्रांनो ऑमनिसियंटचा मिनिंग काय होतं तर सर्वज्ञ होतो मित्रांनो. ऑमनिपोटेंटचा मिनिंग काय होतं तर सर्वशक्तिमान होतो मित्रांनो. त्यानंतर ऑमनिप्रेझेंटचा तर काय म्हणतो तर ऑमनिप्रेझेंट म्हणजे सर्व सर्व ठिकाणी प्रेझेंट असणारा व्यक्ती, सर्वव्यापी व्यक्ती. त्यानंतर इम्पॉर्टंटचा मिनिंग काय होतं तर अमर होतो. तर मित्रांनो आता काय बघितलं आपण ऑप्शनची मिनिंग बघितली. आता आपण क्वेश्चनचा मिनिंग बघू. वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर म्हणजे असा व्यक्ती तो सर्वत्र उपस्थित असतो. त्याला काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण सर्वव्यापी म्हणतो सर्वकडे जे उपस्थित राहणारा व्यक्ती. तो ओमनी प्रेझेंट जे आपला राईट आन्सर होईल, सी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. तर मित्रांनो बघूया आता आपण ऑप्शनचे मिनिंग. तर ॲम्बिडेक्चरचा मिनिंग काय होतं दोन्ही हात समान कौशल्याने वापरणारा. त्यानंतर ॲम्बिग्युअसचा मिनिंग काय होतं संदिग्ध होतो मित्रांनो. ॲमेच्युअरचा मिनिंग काय होतो तो होशी होतो. आणि वर्सटाईलचा मिनिंग काय होतं तर बहुगुणी होतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपण आता ऑप्शनचं मिनिंग बघितले. आता आपण क्वेश्चनचा मिनिंग बघू. तर वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल म्हणजे जो दोन्ही हात समान कौशल्याने वापरणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण मित्रांनो ॲम्बिडेक्चर म्हणतो मित्रांनो. तर दोन्ही हात समान कौशल्याने वापरणारा. तर ए जगला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 11वा क्वेश्चन येतो वन हू इट्स टू मच. तर मित्रांनो आता बघूया आपण ऑप्शनची जे मिनिंग. तर ग्लुटेनचा मिनिंग काय होतं तर अति खाद्यवार व्यक्ती. त्यानंतर गव्हर्नमेंटचा मिनिंग काय होतं रुचकर पदार्थाचा जाणकार. त्यानंतर व्हेजिटेरियनचा म्हणतो काय मिनिंग होतो तर शाकाहारी होतो. त्यानंतर फास्टिंगचा मिनिंग काय होतं तर उपवास करणारा होतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपण आता ऑप्शनची मिनिंग बघितली. आता क्वेश्चनचा मिनिंग बघू. वन हू इट्स टू मच म्हणजे खूप जास्त खाणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो त्याला आपण ग्लुटन म्हणतो मित्रांनो. तर ग्लुटन कोणत्या ऑप्शनमध्ये तर ए ऑप्शनमध्ये आहे. तर अति खादाड व्यक्ती म्हणतो आपण त्याला. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे आता बघूया आपण थिस्ट म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणारा. त्यानंतर अथिस्ट म्हणजे नास्तिक असतो. त्यानंतर पेरिस्ट म्हणजे धर्मगुरू असतो मित्रांनो. पेरिस्ट त्यानंतर बिलीवर म्हणजे विश्वास ठेवणारा. तर बघा मित्रांनो आता आपण ऑप्शनची मिनिंग बघितली. आता क्वेश्चनचं मिनिंग बघू. तर वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे असा व्यक्ती तो देवावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण अथिस्ट म्हणतो मित्रांनो. अथिस्ट कोणत्या ऑप्शनमध्ये तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये. तर नास्तिक त्याला आपण नास्तिक म्हणतो मराठीमध्ये. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो वन हू बिलीव्स इन गॉड. तर वन हू बिलीव्स इन द गॉड म्हणजे अथिस्ट म्हणजे असतं मित्रांनो नास्तिक. त्यानंतर थिस्ट म्हणजे अस्तिक असतं मित्रांनो. स्केप्टिक म्हणजे संशयवादी असतं मित्रांनो. हेरिटिक म्हणजे असतं मित्रांनो धर्म मत विरुद्ध असतं मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चनचा मिनिंग. द वन हू बिलीव्ह इन गॉड म्हणजे असा व्यक्ती तो देवावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर देवावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला जे म्हणतो आपण थिस्ट म्हणतो मित्रांनो. अस्तिक म्हणतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो वन हू लव्स हिज कंट्री म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर देशभक्त म्हणतो मित्रांनो. पेट्रोल जे आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वर बघू. वन हू हेट्स वुमेन म्हणजे असा व्यक्ती तो स्त्रियांबद्दल तिरस्कार करणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो मिसोगायनिस्ट म्हणतो मित्रांनो. स्त्रीद्वेषी व्यक्ती म्हणतो त्याला आपण. ए जे आपला राईट आन्सर होईल. फिलॅन्थ्रॉपिस्ट काय असतं तर परोपकारी असतं मित्रांनो. फेमिनिस्ट म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा समर्थक असतो मित्रांनो. मिसनथ्रॉप म्हणजे मनुष्यद्वेषी असतो मित्रांनो. तर क्वेश्चन 15चा आन्सर जे मित्रांनो ते आहे आपलं ए ऑप्शन जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. इम्पॉर्टंट नोट्स जर लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या.